पोलीस अधीक्षक मोहन दहिकरांच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। पोलीस दर महिन्याला 2 ते 3 कोटींचा हप्ता घेतात असा आरोप निलेश राणेंनी केलाय। तर निलेश राणेंच्या पोलिसांवरील आरोपांनंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। तर निलेश राणेंचे आरोप तपासू असं मंत्री नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे। एक कलेक्शन मटका असेल, जुगार, दारू, ड्रग्स, तस्करी वगैरे वगैरे हे जे काही 2 नंबरचे धंदे आहेत, या 2 नंबरच्या धंद्यांचं जे महिन्याचं इन्कम आहे पोलिसांचं, जे माझ्या सोर्सेसच्या माध्यमातून मला मिळालं ते 2.25 ते 2.5 कोटी आहे महिन्याचं। हे असे निष्क्रिय अधिकारी दहिकर, माझा आरोप हा दहिकरांवरच आहे। हे असे निष्क्रिय अधिकारी, भ्रष्टाचारामध्ये बरबटलेले अधिकारी, जोपर्यंत असे अधिकारी प्रशासनामध्ये असतील आपलं सरकार बदनाम होईल। गृह खात्याच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गृह खात्यावर अनेक आरोप केले जातात आणि गृह खातं पूर्णपणे फेल्युअर झालेलं आहे। परंतु भ्रष्टाचाराचा आरोप आता मित्रपक्षाचे लोक करत असतील तर माननीय देवेंद्र फडणवीसांनी या विषयात लक्ष टाकून खरं देवेंद्र फडणवीस यांच्या गृह खात्याने राजीनामा दिला पाहिजे आणि त्यांनी दुसरं मंत्रिपद घेतलं पाहिजे। जे काय आरोप आदरणीय निलेशजी राणे साहेबांनी पोलीस अधीक्षकांवर केले त्या बाबतीमध्ये आम्ही निश्चित पद्धतीने सरकार म्हणून आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांकडे माहिती पोहोचवणारच आहोत। गुन्हेगारी मुक्त महाराष्ट्र करण्यामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब जे दिवस रात्र एक करतायत त्याला गालबोट लावण्याची हिम्मत माजी आमदार वैभव नाईकांनी करू नये असं स्पष्ट शब्दात त्यांना मी सांगेन। विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावरती प्राजक्त तनपुरेंनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। तनपुरे